वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. मी आता खूप कमी ब्लॉग बनवत आहो कारण माझ्याला बरं नाही आहे आणि माझ्याकडून जास्त वेळ उभं वगैरे किंवा जास्त बोलणं वगैरे होत नाही आहे. त्यामुळे मी ब्लॉग वगैरे बनवून नाही राहिली आहे. आता वाजले आहे 6:45 सकाळचे. इथे 24 तारखेपासून शिबिर चालू आहे लहान मुलांकरिता. तुकडोजी महाराज संस्थेतर्फे इथे मंदिर आहे, हनुमानजीचे मंदिर आहे, शंकरजीचे मंदिर आहे. तिथे खूप छान छान कार्यक्रम होतात. आता मुलांना सुट्टी असल्यामुळं शाळेला आता त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. शिबिर आहे, लहान मुलांना त्याच्यात शिकवल्या जातात. आणि आता पालखी निघत आहे तुकडोजी महाराजची. माझी बहीण, बहिणीचे मिस्टर, माझा मुलगा स्वप्नील, कार्तिक हे दोघे पण गेलेले आहेत तिथे दर्शनासाठी आणि पूजेकरिता. आत्ता इथून पालखी जाणार आहे. पालखीत गेलेले आहेत सगळेच. माझ्याकडून चालणं होत नाही म्हणून मी गेली नाही आहे. माझी पण आंघोळ वगैरे झालेली आहे. आता मी सकाळीच शूट करून राहिली आहे. आंघोळ केल्याबरोबर सगळेच पूजेत गेलेले आहे. आता पालखी निघणार आहे इथून. सगळ्यांनी रांगोळ्या वगैरे घातलेल्या आहे अंगणामध्ये. खूप छान वाटते. आणि इथे हमेशाच कार्यक्रम होत राहतात मंदिरामध्ये. हनुमानजीचं, शंकरचं मोठं मंदिर आहे आणि ग्राउंड वगैरे खूप मोठं असल्यामुळे हमेशाच इथे कार्यक्रम होतात. आणि इथले खास म्हणजे इथले लोक खूप हौसी आहेत. त्यानिमित्ताने, पूजेच्या निमित्ताने सगळे एकत्रित येतात आणि कार्यक्रम वगैरे होते. सगळ्यात बाया वगैरे जातात. रात्री पण कार्यक्रम राहते, सकाळी पण राहते. सगळेच लोक इथे गोळा होतात. त्यानिमित्ताने खूप छान वातावरण वाटते. असं करायलाच पाहिजे प्रत्येक एरियामध्ये. चला, सगळ्यांनी रांगोळ्या वगैरे घातल्या आहेत. सकाळीच सगळे उठले आहे 5 वाजता. आंघोळी वगैरे करून सगळेच गेले आहेत. आमच्या इथले सगळेच गेले आहे. माझा स्वप्नील पण इथेच आहे, तो पण गेलेला आहे. आज तो नागपूरला जाणार आहे. बाबाजी पण टोपी घालून जाऊन राहिले आहे. सगळ्यांनी ऑरेंज कलरच्या टोप्या घातलेल्या. कोण आले का? आणि म्हणत जा, उठ गड्या दिवस निघाला, खूप छान वाटते असं बघा. पूर्ण एरियातले जेंट्स आणि लेडीज आहे. माझ्या बहिणींनी पण फोटो वगैरे ठेवलेला आहे रामजी भगवानचा. बघा, रांगोळ्या वगैरे घातल्या आहेत सर्वांनी. खूप छान वातावरण वाटते इथलं. मस्त दिवा बाहेर नेल्यावर विजला. आरतीचे ताट वगैरे काढलं माझ्या बहिणीने. पूजा वगैरे केली आहे रामाच्या फोटोची. हार म्हटलं पाहतो मी, जा. हो, चला. रामजीची फोटो ठेवली होती तिथे बाहेर. खूप छान वातावरण वाटते. असं असतं ते खूप छान वाटते एरियामध्ये. सगळे मुलं, लहान लहान मुलं पण होते तिथे. सकाळीच आंघोळ वगैरे करून भरपूरसे लोक जात आहे. छान मस्त ऑरेंज कलरच्या टोप्या वगैरे घालून. खूपच मस्त वातावरण वाटते. असं करायला पाहिजे प्रत्येक एरियामध्ये. चला,
आज सकाळीच व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. मला ज्याही दिवशी बरं वाटते त्या दिवशी मी ब्लॉग बनवते. आज सकाळीच उठून आंघोळ वगैरे केली, थोडं फ्रेश वाटायला लागलं. जास्त जर बोलली तर माझा श्वास भरून येतो. बरं चला मग, आज स्वप्नील नागपूरला जाणार आहे 5 वाजताच्या ट्रेननी. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.